हॅलो 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 थोडा क्लिअर. हॅलो मला काय आता समजत नाही तर तुम्हीच बघून घ्या. गाणी हा गाणार आहे. हॅलो गाणी गाणार आहे. हॅलो हॅलो बरं आवाज येतोय का? आवाज आवाज हे गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला सुरुवात करूया. या मुंबई रंगमंचावरती आपली पहिली कला सादर करणार आहे. तर रसिकाओ, या नौका शाहिराला आपल्या आशीर्वादाची आणि आपल्या प्रेमाची साथ मिळेल यात काही शंकाच नाही. आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. बघा, लक्ष असू द्या. तर मित्रांनो, आजचा हा पवित्र दिवस, सोन्यासारखा दिवस, आज 15 ऑगस्ट 2026. आजच्या या दिवशी 1947च्या सालात आपला भारत देश स्वतंत्र झाला. हा आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या शूरवीरांनी, हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडून या मातृभूमीला, या आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून दिलं, त्यांच्यासाठी 2 वळी गातोय. बघा, लक्ष असू द्या. ना स्वार्थ होता, ना मागितला सन्मान, ना स्वार्थ होता, ना मागितला सन्मान, फक्त देशासाठी दिला त्यांनी स्वतःचा हा प्राण. आज उंचावली आहे या देशाची मान, आज उंचावली आहे या देशाची मान. कारण सीमेवर उभा होता तो एक जवान, सीमेवर उभा होता तो एक जवान. ना संपली त्यांची शौर्य गाथा, ना संपला त्यांचा त्याग, ना संपली त्यांची शौर्य गाथा, ना संपला त्यांचा त्याग. शहीदांच्या बलिदानामुळे आज स्वातंत्र्याचा भाग. तिरंगा हाती घेऊन घुमू एकच नाद, तिरंगा हाती घेऊन घुमू एकच नाद. भारत माता की जय म्हणत देऊ त्यांच्या त्यागाला दाद, त्यांच्या त्यागाला दाद, त्यांच्या त्यागाला दाद. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे वंदे. चला, गाणीला सुरुवात करूया. जसं फटकरे बुवा गेले, त्यांच्या मागूनच मी येण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा बघा, फक्त लक्ष असू द्या.
बिट्टू, संदेश दादा ओकटे आणि सिद्धार्थ बारगुडे, ऑर्गनला शैलेश ओकटे, ऑक्टोबरला साथ करतायत ते रोहित टिके आणि बॅजो मास्टर सूरज वेल्ले आणि हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे पंकज थेरिम यांना सुद्धा मानाचा मुजरा करून आता उरले माझे प्रतिस्पर्धी शाहीर. बोलून दिले ना, नाच रे बुवा ते बोलले, बोलतो नंतर. माझे प्रतिस्पर्धी शाहीर मला गुरु समान असणारे, माझं जेवढं वय आहे तेवढी वर्ष त्यांनी बाऱ्या केल्यात. माझे गुरु समान असणारे विनोद फटकरे बुवा यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. त्यांच्याबरोबर असणारे प्रकाश पांढरे सर, सुरेश चिबडे सर आणि मधुकर यादव सर यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या पहिल्या पायरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे याच ठिकाणी मला ही कला सादर करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्याचे आयोजक सन्माननीय दिनेशजी कुर्तडकर साहेब सन्मानित आणि नवलाई देवी नाच मंडळ विवळे केळंबी धनगरवाडा आणि जय बजरंगबली नृत्य कलापथक पन्हाळे कोंडवाडी यांनी मला यास बारी करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल या नवख्या शाहिराचा आपल्याला शतश प्रणाम. त्याचप्रमाणे याच ठिकाणी आमच्या श्री कोंडवाडी हनुमान मंडळाचे बी आर नात्रे साहेब, आमच्या मंडळाचे अध्यक्ष एस एस नात्रे साहेब, उपाध्यक्ष जनार्दन चिंचडे साहेब, सचिव मंगेशदादा हरावडे आणि महादेव पाटील साहेब आणि खास गावाकडून याच ठिकाणी उपस्थिती लाभले संजय शिगवण, दत्ताराम हरावडे, नरेश नाचरे आणि माझे पप्पा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझी आई सुद्धा गावावरून आज खास माझा कार्यक्रम बघण्यासाठी याच ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे विवाहशंकर वंशावरील आमचे गुरुवर्य श्री रवींद्र मुकनाथ आणि मंडळी यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. आमचे पाठीराखे दिनेश कुर्तडकर साहेब याच ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे काशीनाथ गोरुले, सुरेश बावधने, सुधाकर मास्टर साहेब, कलगीतुरा मातृसंस्थाचे पदाधिकारी याच ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दामोदर गोरिवले, चंद्रकांत धोपट, बाबुरंगली घराण्यातील दिलीप नामे, तुरेवाली शाहीर नितीन रसाळ, शशिकांत मांडवे, प्रशांत पवार मंडणगड आमच्या वंशावळीचे आधारस्तंभ याच ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य शाहीर विकास लांबोरे आणि शाहीर संतोष टोलपटे, त्याचप्रमाणे गणपत लांबोरे, संदीप सावंत, सत्यवान पाटील साहेब, संतोष पारतले, त्याचप्रमाणे ही आपली कला त्या भारतामध्ये पोहोचवणारे जगभरात प्रसिद्ध करणारे या ठिकाणी युट्यूबर सुद्धा उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये निखिल मिरगल, मनीष नाचरे आणि ऋतिक नाचरे सर्वांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अंकुश बाईक, शाहीर प्रकाश गोसावी, अनंत जावळे, सुभाष बांबरकर, नरेश वनगे, नितीन गावडे, कोकणी कराटीचे राजेश मादेकर याच ठिकाणी सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतो.
काळे श्रीवर्धन मनाई जातमाता कांडेकरी देवी यांच्या चरणाशी हा स्तवन आपल्या समोर सादर करतोय. बघा, लक्ष असू द्या.
माझे गुरुवर्य, मला गुरु समान असणारे आमचे गुरुवर्य प्रभाकर धनावडे साहेब यांच्याकडून या लेकरासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे मयुरी महेश शंकर नाचरे खास ओमानवरून आमचा मैदा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे रमेश कदम तुंबाड कदमवाडी आमचे क्रिकेटपटू मित्रबंधू आहेत, त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे काका दत्ताराम दगडू नाचरे आणि सहपरिवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे महेंद्र अनुसया बबन शिगवन भैरवली गावचे सुपुत्र एक समाजसेवक आहेत, ते यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर भारती लक्ष्मण शिगवन यांच्याकडून 500 रुपये. त्यानंतर तुरेवाले शाहीर आमचे नितीन रसाळ मला गुरु समान असणारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर पांडुरंग महादेव नाचरे माझे बाप्पा यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. आणि जय बजरंगबली नाच मंडळ मुली आमच्या मुलींनी आमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. त्याचप्रमाणे अनंत महादेव नाचरे माझे काका यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि अनंत जावळे यांच्याकडून 200. आणि आमच्या कोंडवाडी महिला मंडळ यांच्याकडून त्यांच्या लेकरासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे जय गणेश मित्र मंडळ आयोजक शाहीर दिलीप नामे यांच्याकडून 501 रुपयाचं मुलांच्या नाविन्य एंट्रीसाठी मुलांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. ड्रेससाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे नरेश शंकर नाचरे दत्ताराम लक्ष्मण हरावडे आणि संजय नारायण शिगवन यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. शाहीर नवा आहे पण 1 नंबर छावा आहे. धन्यवाद. त्यानंतर प्रशांत शिवाजी पाटील शाहिरासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. रियान कियारा आणि शिगवन परिवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. संभाजी सकाराम चिंकटे यांच्याकडून युवा शाहीर जनार्दनसाठी 500 रुपयाचं. त्याचप्रमाणे आमचे पाठीराखे आणि आपल्या नव्या कलाकारांचे पाठीराखे जे अशा नव्या कलाकारांना नेहमीच संधी देत असतात ते आमचे दिनेश कुर्तडकर साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आले आहे. तर आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत. त्याचप्रमाणे नित्या सकाराम चिंकटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. चला फिरवा जरा. बुवाने उत्तम गण गायलाय, त्यांना फक्त एक भाग देतोय. बुवा लक्ष असू द्या. बघा. हे शिवसुता एकदंता आलो तुझ्या मी पाया सभारंगणी या अंगणी नाचत श्री गणराया सभारंगणी या अंगणी हो नाचत श्री गणराया. हा फक्त तुमच्या भागाचा भाग होता. यानंतर आता माझा गण गातोय. बघा तो येतोय. कोण? या विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा स्वामी या धरतीचा कैवारी आपला गणराया. 14 सप्टेंबर 2026 फक्त मोजून आता 27 दिवस उरले. त्याच्या स्वागतासाठी ही धरती माय सजले. हिरवा शृंगार नेसून त्या गणाची वाट पाहते. फक्त बघा कसा गण मांडलाय तो. लक्ष असू द्या.
रान फुलांनी दिली चाहूल येण्याची सर पावसाची सूर खेळीते गाण्याची रान फुलांनी दिली चाहूल येण्याची सर पावसाची सूर छेडिते गाण्याची देवा ध्यास मनी एकास मनी देवा ध्यास मनी एकास मनी गण तुला रे पाण्याची रान फुलांनी दिली
प्रतिष्ठा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे पंकज पाटील धुळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सानिका शिंदे कोल्हापूर 201 रुपये, श्वेता शिंदे कोल्हापूर 201 रुपये आणि आमच्या मंडळाचे सेक्रेटरी मंगेश हरावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे जनार्दन नाचरे, मीच मला पैसे दिले, जनार्दन नाचरे यांच्याकडून जनार्दन चिनकटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे नवलाई नाच मंडळ विवळी केळंबे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. अनंत महादेव नाचरे 500 रुपये आणि देवा रांगले, देवा माझा मित्र देवा रांगले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यानंतर बुवांच्या गवळणीचा काही भाग देत नाही मी, माझ्या गवळणीकडे वळतोय, बघा लक्ष असू द्या. शाहीर हो फटकरे बुवा, हा आहेत ना, असं जवळ राहा. मला काय बोलायची गरज नाही, पहिल्यांदा तुम्हाला बाजूला उभा आहे. तरीही तुम्हाला गवळण कळावी, सगळ्यांनी लाईनीत उभं राहा, सगळ्यांना काम देणार आहे. या गवळणीत सगळ्यांना काम आहे. आदरणीय सुरेशजी चिबडे बुवा, तुम्हाला काम असं आहे, माझ्या गवळणीत प्रश्न एक विचारला आहे, त्याचं उत्तर सांगायचं. प्रश्न असा आहे, सांग ग राधे मला पदरा आड दडवलं ग काय, पदराड काय दडवलं होतं? गोधन बुवा, परत इकडे बघा, गोधन सोडून सांगायचं आहे. दुसरं मधुकर बुवा, प्रकाश बुवा, तुम्ही चांगले कवी आहात, चांगले लिहू शकता. आज तुमची लेखणी बघायची आहे मला. मी माझ्या कवळीत कृष्णाचा म्हणजे कान्हाचा काना आणि मात्रा वापरला आहे. तुम्ही राधिकेची वेलांटी आणि उकार वापरून त्या माझ्या गवळणीचं उत्तर द्यायचं आहे. आणि फटकरे बुवा, तुम्हाला पण काम आहे, माझ्या गवळणीची चाल पण द्यायची आहे. सगळ्यांना काम आहे. आणि तुम्ही जी गवळण गायली त्याचं उत्तर आहे ते सांगतो बघा. तुम्ही जो विचारलात गवळी, तो गवळी अहंकार आणि मीपणा ही त्याची पत्नी, हे तुमच्या गवळणीचं उत्तर बुवा. आता पप्या इकडे बघ, तिकडे पप्पी आहे, त्या पप्पीला आपली चाल सांग, ऐकून घ्या नीट. त्यांच्या संगीतकारांनी पण रेकॉर्ड करून घ्या, सांगा त्यांना सांगितलं. आणि प्रकाश पाचले बुवाने वेलांटी उकार फक्त वापरायचं, सॉरी काना मात्र वापरायचं नाही, बाकी काही वापरा तुम्ही. अशी माझी गवळण लिहायची आहे बघा. पहिली चाल फक्त पप्पीला चाल सांग, पप्पीला चाल सांग. वापरायचा आहे, काना मात्रा माझ्याकडे आहे. काना मात्रा फक्त वापरायचा नाही, चाल सांगितले, जरा घे खाली, चाल सांगितले. आता शब्द बघा, नीट ऐकू एवढी. सांग राधे मला पदराड, सांग राधे मला पदराड, असं घडवलं ग काय. बुवा ऐका, तुम्हाला मी काय बोलत नाही आणि तेवढा मी मोठा पण नाही आहे. फक्त एक मजाक मस्ती म्हणून, रसिकांचं मनोरंजन व्हावं म्हणून बोलतोय. तुम्हाला बोलण्याचा माझा उद्देश नाही आहे. काय बोलायचं असेल तर यांना बोला, मला बोलू नका. बघा फक्त, सांग राधे मला पदराड,
मला बोलत नाही आहे. बोलायचं असेल तर यांना बोला. मी समोर त्याला बोलतो. फटका रे आता भोंग्यावर मग देतो असा मग रडणार दाय दाय दराया लावणार माझ पाय मग रडणार दाय दाय दराया लावणार नागेश गडशी तुंबाड कदमाडी नंबर 1 याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्याच्या पाठी विकास शेठ मग कुणीही असो शक्तीवाला कुठेही भेट. ज्याच्या पाठी विकास शेठ मग कुणीही असो शक्तीवाला कुठेही भेट. राडा होणार हा गोवांचा डायलॉग आहे. मोठे मोठे गार केले गंगामध्ये कोणी गोवानी आम्ही नाही. आम्ही अजून लहान आहोत. मोठं गार करायला अजून टाईम आहे. हा त्यानंतर सिया स्वराज जाधव यांच्याकडून 500 रुपये. गणेश मालिका मारुती फडकले यांच्याकडून 200 रुपये. सुरेश बावधने राजापूर सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 500 रुपये. आमचा शाहीर नवा आहे पण सर्वांना हवा आहे. हवा असेल तर एकदा ठेवा मला. आद्विक शिगवण गव्हाणीसाठी 500 रुपये 100 रुपये. रमेश गुरव लांजा
500 रुपये. त्यानंतर राजाराम जोगळे 200 रुपये. सुभाष बांबरकर 200 रुपये आणि स्वप्नीला काशीनाथ देवाळे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आले. तर आम्ही ज्या मध्ये नृत्य कराबद्दल त्यांचा आभारी आहोत. धन्यवाद. त्यानंतर आता प्रश्नाकडे वळूया. माझा प्रश्न माझे गुरुवर्य संतोष कोल्हापे आपल्यासमोर मांडतील. लक्ष असू द्या. हॅलो शाहीर, आतापर्यंत थोडासा वेळ होतोय, नवीन आहे, थोडासा वेळ द्या. तुमच्यातली 5 मिनिटं द्या. याच्या अगोदर मी पण तुम्हाला दिले, यावेळेला माझ्या पोराला तुम्ही द्या. बरोबर आहे? थोडा वेळ होतोय पण ऐकून घ्या आता. हॅलो, तुम्ही विचारलेला प्रश्न, माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते? शाहीर, या अगोदरही जेवढ्या वाऱ्या झाल्या आम्ही तेव्हा त्यांना विषय देण्याचा प्रयत्न केला. त्यांना पटलेलं नाही, पण आज तरी पटेल ही आशा बाळगून शाहीर लक्ष द्यायचं. आज तरी मान्य करा या आशेने पुन्हा एकदा मोठ्या जबाबदारीने मी तुमच्या विषयाला हात घालतो आहे. लक्षपूर्वक ऐका. माणसाची सृजनशीलता भीतीने विचार आणि आळसाने कार्य थांबले की दुसऱ्याच्या सावलीत जगता जगता स्वतःच्या आत्मविश्वासाला पराभवाचा शेवट मानला जातो. तेव्हा माणसाची सृजनशीलता नष्ट होते. शाहीर, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि माझा प्रश्न म्हणजे नात्रे बुवाचा प्रश्न, या अगोदर तुमच्या आमच्या बऱ्याच भेटी झाल्या. शाहीर विकास लांबोरे वेगळा प्रश्न वापरतात, माझा देखील वेगळा प्रश्न आहे. म्हणून आमच्या गुरुवर्यांनी सांगितलंय, नात्रे तूही वेगळा प्रश्न वापर. म्हणून आज नात्रेसाठी स्पेशल नवीन प्रश्न दिलेला आहे. ज्या प्रकारे आम्ही ग्रंथाची नावं सांगतो, तुम्हाला मार्ग मोकळे करून देतो, त्याप्रकारे याही प्रश्नात तुम्हाला मार्ग मोकळा करून दिलेला आहे. आणि रसिकांच्या माहितीसाठी म्हणून प्रश्न सांगतो. नवीन प्रश्न आहे, इतर शाहिरांना देखील कळेल. नक्कीच आपल्या घराण्यात मोठे वाचक आहेत, आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर माझा प्रश्न असा, पवईला, मुंबईमधील प्रश्न आहे, मुंबईच्या पवईला उगम पाहून माहीमच्या खाडीला येऊन मिळणारी मुंबईची मिठी नदी ही कोणाच्या तपश्चर्याने उगम पावली आणि भविष्यात तू मलिन होऊन वाहशील असा तिला कुणी शाप दिला? हा माझा प्रश्न आहे. आणि शाहीर, तुम्हाला टीप म्हणून ग्रंथाचं नाव पद्यभक्ती सामर्थ्य हे माझ्या ग्रंथाचं नाव आहे. यावेळी तुम्हाला ग्रंथाचं नाव दिलंय. पुढच्या वेळी जर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही आणि परत जर आपली जर भेट झाली, त्यावेळी तुम्हाला अध्याय क्रमांक आणि पान नंबर देखील सांगेल. शाहीर, हॅलो, या ठिकाणी प्रश्नपत्र गातोय, थोडक्यात गातोय, गृहपत्र गातोय. बघा, तू बोगशील ग, लोक नाव तुला हे ठेवतील ग. हो ग नशिबाचे तू बोगशील ग, नाव तुला हे ठेवतील ग. हो ग नशिबाचे तू बोगशील ग, नाव तुला हे ठेवतील ग. हो ग नशिबाचे तू बोगशील ग. हाय मिठी सोडवाव्या गाठी, हाय मिठी सोडवाव्या गाठी, माली न होऊन वाचलं ग. लोक नाव तुला हे ठेवतील ग. हो ग नशिबाचे तू बोगशील
त्यानंतर याच ठिकाणी साई स्वरा सुमित भुवड यांच्याकडून होडका यांच्याकडून 300 रुपये, किरण मालक 250 रुपये, सीताबाई बबन चेंकटे शाहीर नातवासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले आहे. त्यानंतर तेजस बाबूजी नाचरे यांच्याकडून 500 रुपये, रमेश काळे यांच्याकडून 200 रुपये, विजेता विजय नाचरे माझी मावशी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले आहे. त्यानंतर माझा दादा माझा पाठीराखा जयदेव नाचरे यांच्याकडून 1500 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे महादेव पाटील 300 रुपये, अपर्णा प्रकाश हरावडे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक, मोहित योगेश पाटील 500 रुपये, काया दत्ताराम चिंकडे 500 रुपये, पुष्पा पांडुरंग बिर्जे 500 रुपये, प्राची आकांक्षा प्रकाश नाचरे 200 रुपये, रोशन शर्मिला प्रियंका मळेकर 200 रुपये, कार्तिक कमलाकर पानवलकर अनसपुरे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. या सर्वांचं मी सदस्य एकदा ऋणी आहे. त्यानंतर व प्रश्नपद पूर्ण आहे. ज्याप्रमाणे मुंबापूर इथं पवई गाव उगम झाला हाय का ठावं संपूर्ण पद लिहिलेलं आहे. वेळेअभावी संपूर्ण पद गात नाहीये. ज्याप्रमाणे आमच्या भटकरी बुवांनी बारी केली त्याचप्रमाणे त्यांच्या मागून येण्याचा मी प्रयत्न केला आहे. थोडासा इकडे तिकडे सूर झाला असेल तरी क्षमस्व आणि दुसऱ्या बारीला येतोच मी.